नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करूया. पाहूया बातम्या पावसासंदर्भातल्या सुपरफास्ट. विदर्भामध्ये पाऊस आणि वीज कोसळून चौघांचा मृत्यू तर 5 जण जखमी. गोंदियामध्ये शेतात काम करणाऱ्या दोघांचा, चंद्रपुरामध्ये एकाचा आणि भंडाऱ्यामध्ये एकाचा अंगावरती वीज पडून मृत्यू. मराठवाड्यामध्ये काल झालेल्या पावसामध्ये 4 जणांचा मृत्यू. नांदेड जिल्ह्यामध्ये नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे 3घांचा मृत्यू तर लातूरच्या रेणापूरमध्ये एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू. यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 106% पाऊस पडण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. तर जून महिन्यामध्ये सरासरीच्या 108% पावसाचा अंदाज. नांदेडच्या हदगाव, मुखेड आणि नायगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस. मुसळधार पावसाने अनेक ओढे तुडुंब. वरवट गावामध्ये 3 जणी वाहून गेल्याची घटना. प्रशासनाकडून खबरदारी घेण्याची सूचना. पश्चिम विदर्भाची जलवाहिनी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित. नदी प्रवाहित झाल्यामुळे स्थानिकांनी व्यक्त केला आनंद. पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील आपटी गावच्या इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला. गावातले तरुण सरपंच अतुल मुरकोटेंच्या नेतृत्वामध्ये मदतीसाठी तरुण सरसावले. अहिल्यानगरच्या खडकी, खंडाळा, अकोळनेर भागामध्ये काल ढगफुटी सदृश्य पाऊस. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे विजेच्या खांबांसह झाडांची पडझड. वाशिममध्ये नाफेड तूर खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांचे हाल. खराब हवामान आणि पावसामुळे तूर विक्री न झाल्यामुळे शेतकरी नाराज. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस. शेलूबाजार इथे पावसाचं पाणी दुकानात शिरलं. नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे पाणी तुंबल्याचा स्थानिकांचा आरोप. अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पातूर शहरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. अकोला जिल्ह्यातील 5 तालुक्यांना पावसाचा फटका. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गिरझणी इथला तलाव ओव्हरफ्लो. धबधब्यातनं ओसंडून पाणी वाहू लागल्यामुळे पर्यटकांची गर्दी. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस. पावसाच्या संततधारेने वातावरणामध्ये गारवा. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये पावसामुळे पिकांसह रोपांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस. ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं ठप्प. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियामध्ये सुद्धा पावसाच्या सरी. या पावसाचा रब्बी हंगामातील धान पिकाला फटका बसलाय. मे महिन्यातल्या पावसाने जवळपास 1248 हेक्टरवर पिकांचं नुकसान. प्रामुख्याने आंबा, केळी, कलिंगड, खरबूज या फळपिकांसह भुईमूग, उडीद, उन्हाळी कांदा या पिकांचं नुकसान झालंय. कृषी विभागाकडून पंचनामे करायला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये पेरू कुजला आणि यामध्ये शेतकऱ्यांचं तब्बल 35 लाखांचं नुकसान झालंय. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची पेरू उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. पाऊस वेळेआधी दाखल झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या टरबूज उत्पादनावरती मोठं नुकसान झालंय. पावसाचं पाणी साचून टरबूज शेतातच खराब होत आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल. भंडाऱ्यामध्ये भात पीक कापणी सुरू असताना वीज कोसळली आणि दोघांचा मृत्यू झाला तर शेतात काम करणारे इतर दोघं गंभीर झाले. खामडी शेत शिवारातली ही घटना आहे. शेतात काम करत असताना अचानक वीज पडल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू आणि दुसरा गंभीर जखमी. नांदेडच्या कासाडखेरा शिवारातली दुर्दैवी घटना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार. घराचं छत कोसळून 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. शहरातील सारसनगर परिसरातली घटना आहे. सिंधुदुर्गाला रात्रभर पावसाने झोडपला, मात्र सकाळपासून पावसाची उसंत आहे. आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे मुंबईला होणाऱ्या भाज्या, फळांच्या पुरवठ्याला फटका बसलाय. फळं आणि भाज्या पावसामध्ये भिजल्यामुळे महागल्यात आणि मोठ्या प्रमाणावरती भाजीपाला खराबही झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आशिष शेलारांवरती टीका करणारे पोस्टर्स. मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं, तुम्ही लाथाडून आत शिरलात आणि आता पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं तोंड माईकमध्ये, अशा आशयाचे बॅनर्स. बाळासाहेब असते तर अमित शहांवरती कडक उपचार झाले असते. सामनाच्या अग्रलेखातनं अमित शहांना प्रत्युत्तर. शिवसेना फोडून बाळासाहेबांचं नाव घेणं हा महाराष्ट्रद्रोह असल्याचा हल्लाबोल. लग्न सोहळ्यामध्ये पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्षांनी पुतण्या आणि पुतणीवरती पिस्तूल रोखून धमकावलं. या प्रकरणी दिलीप यादवांवरती गुन्हा दाखल.
धमकावण्यात आलेले दोघेही आमदार विजय शिवतारेंचे जवळचे नातेवाईक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या पूर्वतयारी संबंधी आज बैठक. मानाच्या 10 पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. सह्याद्री अतिथीगृहावरती दुपारी 12 वाजता बैठक होणार. मुंबई विद्यापीठाचा प्रथम वर्ष कट ऑफमध्ये घट झाली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये यंदा 2 ते 4 टक्क्यांनी घट झाली आहे आणि स्वयं अर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यासाठीचं वेळापत्रक सीईटी कक्षाकडनं जाहीर. राज्यातील 4 विद्यापीठांचा आजपासून कृषी पदवी वर्षाच्या दुसऱ्या वर्षाचे प्रवेश सुरू होणार. आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेशासाठी चौथ्या फेरीची मुदत आज संपणार आहे. मुंबई विभागामध्ये 2094 बालकांचे प्रवेश होणं अजूनही बाकी. बाईक टॅक्सी सेवेसाठी वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्व तयार. पिवळ्या रंगाचं वाहन अनिवार्य, तर 12 वर्षाखालच्या मुलांना बाईक टॅक्सीवरनं नेण्यास मनाई. दक्षिण मुंबईतल्या ए, बी, ई आणि एफ विभागामध्ये आज सकाळी ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. विविध कामानिमित्त पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. सिंहगड किल्ला उद्या पर्यटनासाठी बंद राहणार आहे. पावसाळ्यापूर्वी वन विभाग सिंहगडाचा दौरा करणार आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली जाईल. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असतानाही लाल परी सुसाट. गेल्या 2 दिवसांमध्ये 63 कोटींची कमाई आणि 83 लाख प्रवाशांनी प्रवास केला. कांदिवली पूर्वेतल्या ठाकूर विलेजमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचं साम्राज्य. मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याचं भासवून देवांग दवेंनी अनधिकृत फेरीवाल्यांकडनं प्रत्येकी 5,000 घेतल्याचा आरोप. गळा आवळल्यामुळेच वैष्णवी हगवणेचा मृत्यू. फॉरेन्सिक अहवालातनं समोर, तर वैष्णवीच्या शरीरावरती अनेक जखमा आढळून आल्याचंही फॉरेन्सिक अहवालामध्ये नमूद. वैष्णवीच्या लग्नाआधीच वडिलांना हगवणेची हैवानियत कळाली होती. वडिलांच्या विरोधानंतरही वैष्णवीचा शशांकसोबत लग्न करण्याचा हट्ट. शशांकने वैष्णवीला आलेल्या स्थळांना फोन करून धमकावलं होतं आणि धक्कादायक खुलासे चौकशीत समोर येत आहेत. राजेंद्र आणि सुशील हगवणे फिरत असलेल्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे. हगवणेंना मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबियांवरतीही छळ केल्याचा आरोप. सुयशच्या पत्नीची चोंधे कुटुंबियांच्या विरोधामध्ये महिला आयोगात तक्रार. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मतिमंद महिलेवरती अत्याचार. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमा विरोधामध्ये गुन्हा दाखल. मारुती ते जगदंबा कॉलेज परिसरातली घटना. वेळेमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती. जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमणी गावातली घटना आहे. महिलेला पतीने दुचाकीवरनं रुग्णालयात नेल्याचा धक्कादायक प्रकार. नागपूर हिंसाचाराचा प्रमुख आरोपी फहीम खानचा जामीन नागपूर जिल्हा सत्र न्यायालय फेटाळला. फहीम खानवरती असलेले आरोप आणि पोलिसांचा सुरू असलेल्या तपासाची स्थिती बघता न्यायालयाने जामीन नाकारला. नाशिकच्या सटाण्यामध्ये आई आणि मुलाचा दरीत बुडून मृत्यू. मांगीतुंगीमध्ये पर्यटनासाठी आलेले असता पाय घसरल्यामुळे घटना घडली. संपूर्ण भारतात एकही स्थान तुमच्यासाठी सुरक्षित नाही. शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करा आणि सन्मानाने जगा. आत्मसमर्पण केलेला माओवादी नागसू तुमरेटीची ऍक्टिव्ह माओवाद्यांना अशा पद्धतीचा सल्ला. नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये दोघांकडनं जोडप्याला मारहाण. व्हिडिओ व्हायरल. जुन्या वादातनं हाणामारी झाल्याची माहिती. नाशिकच्या येवल्यामध्ये आयशर आणि पिकअपचा अपघात. 3 जण गंभीर जखमी. स्थानिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयामध्ये हलवलं. धाराशिवमध्ये पावसामुळे विहीर खचल्यामुळे टरबूज पिकांचं मोठं नुकसान. आमदार कैलास पाटलांनी बांधावर जात पाहणी केली. नाशिकच्या येवल्यामध्ये विहिरीचा कठडा खचल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. कठडा शेजारी साठवलेला कांदा विहिरीत कोसळल्यामुळे त्याचंही नुकसान. नांदेडच्या अर्धापूरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्राचं प्रकरण. किरीट सोमय्यांनी दिली अर्धापुराला भेट. बनावट जन्म प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटमध्ये एका राजकीय नेत्याचा समावेश असल्याचा सोमय्यांचा आरोप. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1000 बोगस जन्म प्रमाणपत्र जप्त. प्रमाणपत्र. किरीट सोमय्यांची माहिती. सर्व प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असून कालपासून प्रक्रिया सुरू झाल्याचीही माहिती दिली. यवतमाळच्या दिग्रसमध्ये सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे शिवसेना आक्रमक. संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. यवतमाळच्या उमरखेडमध्ये नगर परिषदेमार्फत
मार्फत दिव्यांगांना देण्यात येणारा निधी न दिल्यामुळे आंदोलन. दिव्यांग बांधवांनी भर पावसामध्ये लोटांगण घालत आंदोलन केलं. बोईसर पालघर रस्त्यावरती एकाच ठिकाणी धोकादायक डिव्हायडरला धडकून 2 अपघात. एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. दोन्ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नाशिकमध्ये लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला बेदम मारहाण. तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्याच्या मैत्रिणीलाही मारहाण. दारुड्यांनी दोघांना अमानुष मारहाण केल्यामुळे परिसरामध्ये संताप. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 लवकरच धावणार. 38 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार. मेट्रोची निविदा निघाल्याची भाजप आमदार किसन कथोरेंची माहिती. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडनं मुंबईसाठी 2 मागण्या. मुंबई सेंट्रलचं नाव बदलून नाना शंकरशेठ स्थानक करा, तर सीएसएमटी स्थानकामध्ये शिवरायांचा पुतळा उभारा अशी मागणी. दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातल्या 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान. अशोक सराफ यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार. राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित समारंभामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक सराफांना पुरस्कार. डॉक्टर चेतन चिटणीस, अश्विनी भिडे देशपांडे, अच्युत पालव, विलास डांगरे यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या 26 लोकांचं स्मारक बांधलं जाणार. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मोठी घोषणा. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर सरकारच्या पहलगाम इथे पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली खासदारांचं शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिकेमध्ये दाखल. दहशतवाद विरोधातील संदेश घेऊन सुळेंसह खासदार दक्षिण आफ्रिकेत. परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अमेरिकेचं दार बंद. व्हिसासाठी जगभरातल्या मुलाखती थांबवल्या. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत अमेरिकेने मुलाखती थांबवल्या. जितेश शर्माची दमदार शतकी खेळी. आयपीएलच्या 18व्या हंगामातील शेवटच्या सामन्यामध्ये बंगळुरूचा विजय. लखनौने दिलेलं 227 धावांचं आव्हान बंगळुरूकडनं 18 ओव्हर्स आणि 4 बॉल्समध्ये पूर्ण. आयपीएल क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबी आमने सामने असणार आणि पंजाब किंग्सचा तब्बल 11 वर्षांनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश. तर आयपीएलच्या 17 हंगामामध्ये एकदाही विजेतेपद न मिळवलेल्या आरसीबीला यंदा जेतेपद मिळण्याची संधी. आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये मुंबई गुजरात टायटन्स आमने सामने असणार. शुभमन गिलच्या नेतृत्वामध्ये गुजरात टायटन्स पहिल्यांदा प्लेऑफमध्ये, तर गेल्या हंगामामध्ये अपयश मागे टाकत मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये. याबरोबरच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.